मागील मुद्दा आपण बघितला ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. आपला पुढचा मुद्दा आहे ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. वी कॅन नॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लायज, लिझार्ड अँड ग्रासहॉपर्स. दे गेट कॅम्युफ्लेज्ड amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers, etc. That is because their color blends with those of their surrounding. इथे काय सांगितलंय तर झाडांचे जे भाग आहेत, स्टेम म्हणजे खोड, लीव्स म्हणजे पानं, फ्लावर्स म्हणजे फुलं, यांचे जे कलर्स असतात तसेच कलर बटरफ्लायचे किंवा लिझार्डचे असतात. त्यालाच काय म्हटलं जातं, कॅम्युफ्लेज्ड. कॅम्युफ्लेज म्हणजे काय तर त्याच्या सभोवताली जो रंग असेल तो रंग या प्राण्यांच्या मध्ये येतो. चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट एनेबल देम टू लिव्ह, फीड, रिप्रोड्यूस, टू perpetuate themselves and protect themselves from their enemies in a specific surrounding depends upon the habitat and its geographical condition are called as adaptation. आता ब्लेंडिंग विथ सराउंडिंगचा अर्थ काय, परिसर साधर्म्य. परिसर साधर्म्य म्हणजे काय तर परिसराशी मिळतं जुळतं. तुम्हाला सरडा माहीत असेल, त्या सरड्याचा रंग तो ज्याच्यावर बसेल त्याप्रमाणे त्याचा रंग काय होतो, बदलत असतो. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, कॅम्युफ्लेज्ड. आता त्याचा रंग का बदलतो तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. बघा, अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे आणि शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेला बदल म्हणजेच अनुकूलन होय. आता सरडा काय करतो, तो ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणचा रंग त्याला येतो. म्हणजेच त्यानं काय केलं तर शत्रूपासून स्वतःचं संरक्षण केलं. याला काय म्हटलं जातं, कॅम्युफ्लेज. नेहमी लक्षात ठेवा बघा, ॲडॅप्टेशन इज नॉट सडन प्रोसेस. ॲडॅप्टेशन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ग्रॅज्युअल म्हणजे काय तर खूप वर्षापासून अस्तित्वात असते आणि परिस्थितीनुसार बदलते. द डिफरन्स इन द स्ट्रक्चर अँड appearance ऑफ प्रेझेंट डे animals and animals of 1000 years ago are adaptations that occurred according to prevailing conditions. It is on your duty to conserve this diversity. म्हणजे हे जे अनुकूलता आपण बघतोय हे लगेच होणारी प्रक्रिया नाही, तर याच्यासाठी खूप वर्ष लागतात. बघा, आपल्यामध्ये झालेलं अडॅप्टेशन, पूर्वीच्या काळात माणसाला शेपूट होतं, पण त्या शेपटाचा वापर केला जात नाही, म्हणून हळूहळू माणसाचं शेपूट काय झालेलं आहे तर निघून गेलेलं आहे. हे होण्यासाठी त्याला खूप वर्ष गेलीत. कळालं? म्हणजेच अडॅप्टेशन काय नाहीये, सडन प्रोसेस नाही, हे लक्षात ठेवा नेहमी. पुढे बघा, डार्विन थेअरी ऑफ इव्हॉल्युशन दिले आपल्याला. डार्विन हे कोण आहेत तर ग्रेट सायंटिस्ट आहेत. त्यांनी काय केलेलं आहे तर नॉमेनक्लिएचर दिलेलं आहे. त्यांनी प्रत्येक झाडाला आणि प्रत्येक प्राण्याला नाव कसं लिहायचं ते सांगितलं आपल्याला. चार्ल्स डार्विन, a biologist, studied numerous types of plants and animals. त्यांनी अनेक प्रकारचे झाडं आणि प्राणी यांचा अभ्यास केला and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to the changing environment. आणि त्यांनी असं सांगितलंय की जे सजीव पर्यावरणात जगण्यास सक्षम असतात तेच काय करू शकतात तर या एन्व्हायरमेंटमध्ये जगू शकतील. यालाच काय म्हटलेलं आहे, दिस इज कॉल्ड द थेअरी ऑफ सर्वायवल ऑफ फिटेस्ट. म्हणजेच काय, जो सक्षम असेल तोच टिकेल. दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. हे आहे डार्विनचं पहिलं प्रिन्सिपल. बघा, मराठीत अर्थ इथं सांगितलेला आहे. चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतीचा अभ्यास केला आणि सुचवले की जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढच्या काळात टिकण्यासाठी शक्यता सर्वात जास्त असते. यालाच
सक्षम तोच टिकेल असा सिद्धांत म्हटलं जातं. पुढे बघा, इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक. बॉर्न म्हणजे काय, जन्माला येणे. बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, तर फायदेशीर असं वैशिष्ट्य. अँड इज एबल टू सर्वाय. सर्वाय म्हणजे काय, जगणे. दिस चेंजेस प्रिझर्वड इन अ नेक्स्ट जनरेशन. आणि हा जो काय बदल झालाय हा पुढच्या जनरेशनमध्ये म्हणजेच पुढच्या पिढीमध्ये जाणे यालाच काय म्हटलं जातं, तर सेकंड प्रिन्सिपल ऑफ डार्विन म्हणजेच नॅचरल थेरी ऑफ सिलेक्शन. बघा, एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. याला डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. परीक्षेसाठी हे 2 सिद्धांत महत्त्वाचे आहेत. याचा अभ्यास तुम्ही करा. पुढचा मुद्दा आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय, तर सजीवांचे वर्गीकरण. Different scientists have used different criteria and independently classified plants and animals. आता बघा, क्लासिफिकेशन म्हणजे काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी काय केलेलं आहे, सजीवांचं वर्गीकरण केलंय. A hierarchy is formed in a classification that start with the kingdom Animalia or kingdom Plantae. बघा, इथं 2 किंगडम वापरलेले आहेत. किंगडम ॲनिमालिया. ॲनिमालिया म्हणजे काय, सगळे प्राणी त्याच्यामध्ये येतात. आणि किंगडम प्लांटीचा अर्थ काय, की सगळे वनस्पती त्यामध्ये येतात. द फर्दर ग्रुप्स अँड सब ग्रुप्स आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स. किंगडम नसून अजून भरपूर त्यांनी काय केलेलं आहे, त्याचा ग्रुप केलेला आहे, सब ग्रुप केलेला आहे. दिस इज कॉल्ड हेरिआर्ची ऑफ क्लासिफिकेशन. या सगळ्यालाच काय म्हटलेलं आहे, हेरिआर्ची ऑफ क्लासिफिकेशन. परीक्षेमध्ये ही व्याख्या सुद्धा महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. आता हेरिआर्ची म्हणजे काय, तर क्लासिफिकेशन करण्याची पद्धत कशी केलेली आहे, तर पहिला पॉईंट आहे यामध्ये किंगडम. बघा, हा पॉईंट आहे किंगडम. किंगडम म्हणजे काय, तर प्लांट आहे काय, ॲनिमल आहे तो. दुसरा आहे फायलम, तिसरा आहे क्लास, चौथा आहे ऑर्डर, पाचवा आहे फॅमिली, सहावा आहे जीनस आणि सातवा लास्ट पॉईंट आहे स्पेसिस. आता इथे एक्झाम्पल दिले मँगोचं. मँगोचा किंगडम कोणता आहे, प्लॅन्टी, म्हणजे ट्री आहे ना, प्लांट आहे तो, म्हणून प्लॅन्टीमध्ये घेतला आपण. फायलम अँथोफायलिया. क्लास डायकॉटिलिडॉन. डायकॉटिलिडॉन म्हणजे काय, द्विदल वनस्पती. त्यानंतर ऑर्डर दिली आहे, फॅमिली दिली आहे, जीनस आणि स्पेसिस. आता या पॉईंटमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर जीनस आणि स्पेसिस. काय आहे मँगोचा जीनस, तर मँगीफेरा, आणि स्पेसिस काय, इंडिका. म्हणून मँगोचं सायंटिफिक नेम काय आलं, मँगीफेरा इंडिका. त्याचप्रमाणे ह्युमनचं सायंटिफिक नेम काय आहे, होमो सॅपियन. पुढे बघा, कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती म्हणजेच बायनॉमियल नॉमेनक्लिएचर बाय कार्ल लिनियस. कार्ल लिनियस हे कोण आहेत, शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी द्विनाम पद्धती काढली. द्विनाम म्हणजे काय, 2 नावं, जीनस आणि स्पेसिस. द बायनॉमियल नॉमेनक्लिएचर इज युज्ड टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम ओळखण्यासाठी 2 नावं गरजेची असतात. Accordingly, a scientific name has been assigned to each organism in honest of 2 parts. The first part is genus and second one is species. कुठले 2 भाग आहेत, पहिला आहे जीनस आणि दुसरा आहे स्पेसिस. All identified organism have been assigned a binomial name. आतापर्यंत जे ॲनिमल्स किंवा जे प्लांट सापडलेले आहेत त्यांचं याप्रमाणे नाव ठेवलेलं आहे. तुमचं कसं बारसं घातलं जातं तसं झाडांचं आणि प्राण्यांचं काय केलेलं आहे, कार्ल लिनियसनं बारसं घातलेलं आहे. बघा, ऑल आयडेंटिफाय ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन्ड अ बायनॉमियल नेम ॲज पर गाईडलाईन ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लिएचर. आता हे कोण ठरवतं, तर याची एक ब्रांच आहे, त्या ब्रांचचं नाव काय दिलेलं आहे, इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लिएचर. ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ अ स्पेसिस आर सो सिमिलर दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्स इन कलर. आता बघा, सगळेच प्राणी एकात ठेवले का, सगळ्यांची नावं एकच ठेवू शकतो का आपण, तर नाही.
प्रत्येकाचं नाव कसं आहे, वेगवेगळं आहे. त्याचप्रमाणे झाडांचं आणि प्राण्यांचं सुद्धा नाव कसं ठेवलेलं आहे, वेगवेगळं ठेवलेलं आहे. बघा, द इरिस्पेक्टिव्ह डिफरन्स इन कलर म्हणजे कलर, फुलांचं किंवा फळांचं किंवा प्राण्यांचं क्लासिफिकेशन कलरवरून केलेलं आहे. त्यानंतर हाईटवरून केले, हॅबिटॅटवरून केले आणि हॅबिट्सवरून केलेलं आहे. कलर म्हणजे काय, रंग, हाईट म्हणजे उंची, हॅबिटॅट म्हणजे राहण्याचं ठिकाण आणि हॅबिट्स म्हणजे त्यांच्या सवयी. आत्ताच आपण यामध्ये बघितलं बघा, हॅबिटॅट्स बघितले. हॅबिटॅट्स म्हणजे काय, तर ॲक्वॅटिक असेल, टेरेस्ट्रियल असेल, त्यानंतर डेझर्ट असेल, हे सगळे काय होते, त्यांचे हॅबिटॅट्स होते. त्यावरून आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ऑर द डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेसीस. सगळे जगामधले जे मांजर आहेत ते एकाच स्पेसीसमध्ये येतात. द सेम इज ट्रू इन अ केस ऑफ ॲनिमल लाईक हेन, काऊ, डॉग एक्सेट्रा. जसं आपण मांजराचं केलं तसंच कोंबडी असेल किंवा गाई असेल, म्हशी असेल, कुत्रा असतील, ते प्रत्येक काय केलेलं आहे तर त्यांचे एक स्पेसिस ठरवलेली आहे. अँड प्लांट लाईक मँगो, व्हीट अँड मेज. मँगो, जगामध्ये जेवढे मँगो आपल्याला सापडतील ते मँगीफेरामध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे त्यांचा स्पेसिस काय, मँगीफेरा. आता इंडिका हे काय आले, जीनस आहे. त्याचप्रमाणे गहू असेल, मेज म्हणजे मका असेल, सगळ्या प्राण्यांचं आणि सगळ्या वनस्पतींचं वर्गीकरण 2 नावांच्या मध्ये केले. कुणी केलेलं आहे तर कार्ल लिनियस. परीक्षेमध्ये रिकाम्या जागेसाठी हा मुद्दा विचारला जातो. द बायनॉमियल नॉमेनक्लिएचर इज डिस्कवर्ड बाय डॅश डॅश सायंटिस्ट. म्हणजे तिथं कुणाचं नाव येणार, कार्ल लिनियस. तुम्हाला अभ्यास करायचा आहे घरी. काय सांगितलं बघा, फॉलोइंग आर सम एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिझम फॉर किंगडम प्लांटी अँड ॲनिमालिया क्लासिफाईड बाय द बायनॉमियल मेथड ऑफ नॉमेनक्लिएचर. बघा, इथं काय करायचं आहे तुम्हाला, तर ॲनिमालिया किंगडम आणि प्लांटी किंगडम कुठला आहे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे. फाइंड आउट द सायंटिफिक नेम्स ऑफ अदर ॲनिमल अँड प्लांट इन युअर सराउंडिंग अँड डिस्कस इन युअर क्लास. बघा, एक्झाम्पल कुठलं दिले, डॉग, काऊ, हिबिस्कस आणि जवार. त्याचं सायंटिफिक नेम दिले तुम्हाला आणि याचं काय करायचं आहे तुम्हाला, तर किंगडम लिहायचं आहे. प्लॅन्टी कुठला आहे आणि ॲनिमालिया कुठला आहे. एकदम सोपा आहे हा होमवर्क, सगळ्यांनी सायन्सच्या वहीमध्ये पूर्ण करा. लास्ट पॉईंट आहे या धड्याचा आपल्या, 29 एप्रिल इज ऑब्झर्वड ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. किलिंग or harming frogs is prohibited by the Wildlife Protection Act. बघा, 29 एप्रिल is observed as World Frog Protection Day. 29 एप्रिल हा वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन, फ्रॉग प्रोटेक्शन म्हणजे काय, तर बेडकाचं संरक्षण करण्याचा दिवस आहे. किलिंग अँड हार्मिंग फ्रॉग इज प्रोहिबिटेड बाय वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन. पूर्वीच्या काळी फ्रॉग, बेडूक प्रयोगशाळेमध्ये जास्त करून वापरले जायचे आणि ते मारले जायचे, म्हणून 29 एप्रिल हा काय केला, त्यांचा प्रोटेक्शन डे केलेला आहे. तुम्हाला हा प्रश्न रिकाम्या जागेसाठी विचारला जातो. याचं उत्तर 29 एप्रिल आहे, लक्षात ठेवा. इथं आपला पहिला धडा संपलेला आहे. या धड्याची प्रश्न उत्तरं तुम्ही पूर्ण करायची आहेत आणि आपला रविवारी जो ऑनलाईन तास होईल त्या तासाला तुमच्या काही शंका असतील त्या शंका विचारा, त्याची उत्तरं तुम्हाला दिली जातील.